कॉकरोच जनता पार्टी. तर नक्की ही काय सिच्युएशन आहे आणि हे जे संकट आलंय हे याने सरकार कसं निपटवू शकतं? बीजेपी ॲज अ पॉलिटिकल पार्टी एवढी सक्सेसफुल कशी काय ठरली? म्हणून सगळ्यात मोठा लोकशाहीचा जर ऱ्हास कुठं होत असेल ना, त्या कुटुंबशाहीमुळे होतो. त्याच्यावरती माझं एक पुस्तक आहे, राजकीय घराणेशाही लोकशाहीला झालेली खरूज नावाचं. एक मुलगा आहे, त्याला आता पॉलिटिक्समध्ये उतरायचं आहे, पण त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स कुठलेच नाही आहे. तो कसा आपल्या पॉलिटिक्समध्ये उतरू शकतो आणि त्याची काय स्ट्रॅटजी असायला हवी ज्याने तो इनक्रेडिबल जर्नी तो अचीव करू शकतो? आखिरी में मैं यही कहूंगा कि लीड वही करता है जिसके रीड में दम होता है. एक माणूस रोज सकाळी उठतो, रिक्षा काढतो, पॅसेंजर्स घेतो आणि घरी परततो. आज तोच माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. आणखी एक माणूस इतका पॉवरफुल की ज्याच्याबद्दल असं म्हणतात, शरद पवार म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजेच शरद पवार. 5 दशकांपेक्षा जास्त काळ ते या खेळात आहेत. पक्ष बदलले, आघाड्या बदलल्या, सरकारे बदलली, पण पवार बदलले नाहीत. कारण ते खेळाडू नाही, ते चेस बोर्ड आहेत. आणि मग एक तिसरा माणूस ज्याच्या भाषणाला लाखो लोक येतात, जो बोलतो तेव्हा महाराष्ट्र ऐकतो, पण इलेक्शन आलं की वोट्स येत नाही. हे पझल अजूनही कोणाला सॉल्व्ह करता आलेलं नाही. हे महाराष्ट्राचं राजकारण आहे. इथे कोणीही प्रेडिक्टेबल नाही, इथे कोणीही परमनंट नाही आणि इथे एकच गोष्ट परमनंट आहे, चेंज. आज KSR पॉडकास्टवर आपण एक जर्नी करणार आहोत महाराष्ट्राच्या पॉलिटिकल लँडस्केपच्या आतमध्ये. आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टींबद्दल ज्या टेक्स्टबुक्समध्ये कधीच नाही आहेत, जे मेन स्ट्रीम मीडिया तुम्हाला कधीच सांगणार नाही. इनसाइड स्ट्रॅटेजी, रिअल ॲनालिसिस, ग्रोथ, ट्रूथ. तुम्हाला पॉलिटिक्समध्ये यायचंय, आजचा एपिसोड तुमच्यासाठी आहे. तुम्हाला समजून घ्यायचं आहे की BJP दक्षिण भारतात का फेल होते, आजचा एपिसोड तुमच्यासाठी आहे. तुम्हाला 2029ची निवडणूक आताच समजावून घ्यायची आहे, आजचा एपिसोड तुमच्यासाठी. मी आहे कल्पेश शरद राठोड आणि हे आहे KSR पॉडकास्ट. चला तर मित्रांनो, सुरू करूया. पूर्वीच्या काळी नेते आणि मतदार दोघांचंही एकाच विचारावर प्रचंड निष्ठा असायची. लोक आयुष्यभर एकाच पक्षासोबत राहायचे. पण आजचं जे राजकारण आहे ते पॉवर ड्रिव्हन झालंय. तर त्यामुळे पूर्वीच्या राजकारणात आणि आजच्या राजकारणामध्ये केवढा मोठा बदल झालाय. बघा कल्पेश भाऊ, पूर्वीचं जे राजकारण होतं तर तुम्ही जर नीट बघितलं असेल, आता तुमच्या वयात आणि माझ्या वयात, माझ्या आजोबाच्या काळात त्यावेळेस असं सांगतात की जी कडब्याची गंज असते त्या कडब्याच्या गंजीवरून नातं ठरायचं बरोबर, आणि मुरमुऱ्याच्या पोत्यावरती इलेक्शन व्हायचे. काळ बदलत गेला, ऋतुक्रम बदलत गेला, बरोबर, वातावरण बदलत गेलं, लोकांच्या चालीरीती आवडीनिवडी बदलत गेला, लाईक्स डिसलाईक बदलले आपले सगळे. बरोबर, बरोबर आहे. आज आपण काल कुठल्या ब्रँडचे कपडे घालत होतो, आज कुठल्या ब्रँडचे कपडे घालतो. ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चाललेला आहे. ट्रेंड बदलला, लोकांमधील विचार बदलले, जीवनशैली बदलत गेली, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. आणि ह्या डिजिटल मीडियामुळे काय झालेलं आहे, ह्या सोशल मीडियामुळे वगैरे आता सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचतात आणि प्रत्येकाला फास्ट ग्रोथ पाहिजे. बरोबर, आणि मूळ विषय असा आहे की आपण ज्या मतदारसंघाने किंवा ज्या जनतेने त्या नेत्याला तयार केलेलं असतं, बरोबर, मुळात त्याच्या काय अपेक्षा असतात त्या नेत्याकडून, जनतेच्या काय अपेक्षा असतात, मग त्या जनतेच्या अपेक्षेला खरं उतरणं हे त्या नेत्याचं नैतिक कर्तव्य असतं. मग जर त्याला आज सत्ता केंद्रित सगळ्या गोष्टी झालेल्या असतील तर मग मात्र त्यालाही सत्तेच्या दिशेने जावं लागेल. जर तो सत्तेच्या दिशेने नाही गेला आणि तो एखाद्या तत्वाला चिकटून बसला, तो बाय डिफॉल्ट तो आउटडेटेड होणार आहे आणि तो त्या मतदारसंघाची कामं करू शकणार नाही, त्या जनतेची प्रॉपर कामं करू शकणार नाही आणि तो तिथून ऑटोमॅटिक बाहेर फेकला जाईल. म्हणून त्याला ऑलवेज म्हणजे हा त्याचा अजेंडाच असला पाहिजे की मला सत्य बरोबर आहे, कारण त्याचा अजेंडा आहे की त्याच्या जनतेला न्याय द्यायचा. त्याच्या जनतेला त्याच वेळेस तो न्याय देऊ शकतो ज्या वेळेस तो सत्तेमध्ये आहे, बरोबर, त्याच वेळेस तो कामं करून घेईल. म्हणून पूर्वीचं काय होतं की पूर्वी लिमिटेड पक्ष होते, लिमिटेड पार्टीज होत्या. आपण बघितलं तर मेनली 2 पार्टी जास्ती काम करायच्या, नंतरून तिसरी पार्टी उदयाला, मग नंतरून चौथी, मग त्याचे छोटे छोटे पक्ष तयार झाले. बरोबर आहे. जसे नेते वाढत गेले, जसं आपलं एखादं कुटुंब असतं एकत्रित कुटुंब, आणि ज्यावेळेस ते वाढत जातं, मुलाला नातू परत वाढत जातात, परत त्याची पोरं वाढत जातात, ज्यावेळेस ते वाढत जातं तसं ते फुटत जातं. पण अपेक्षा तर मात्र तिथेच आहेत ना प्रत्येकाच्या. म्हणून ह्या गोष्टी काय होतात की जे नेते जसे तयार होतात मोठ्या मोठ्या पक्षांमध्ये, मग ते एका लेवलला गेले की ते त्यांचे स्वतःचे संघटन तयार करणं, छोटे पक्ष तयार करणं हे होत जातं. आणि कॉमन गोष्टी, आणि त्यांनी सत्तेशी चिटकून राहिलंच पाहिजे, का नको राहायला. तर भारतात अनेक प्रादेशिक पक्षांची सूत्रे एकाच कुटुंबाकडे आहेत, ज्याचे थेट परिणाम इंटरनल डेमोक्रेसीवर होतो. तर या राजकीय कुटुंबशाहीचा या डेमोक्रेसीवर काय परिणाम होतो? 100% डेमोक्रेसीवरती त्याचा परिणाम. डेमोक्रेसी म्हणजे काय थोडक्यात? लोकशाही आहे. म्हणजे बरोबर. प्रत्येकासाठीचीच आहे ना ती. बरोबर, लोकांनी लोकांसाठी तयार केली लोकशाही आहे ती. मग जर ते पूर्वीचं मग जे राजकारण होतं, पूर्वीचे राजे राजवाडे होते, त्यावेळेस ते राजा होते, सरसेनापती होते, ह्या सगळ्या गोष्टी होत्या.
पण आता तर ही लोकशाही आहे, तर प्रत्येकाला एक चान्स पाहिजे. तर कुटुंबशाहीमध्ये काय व्हायला लागलं आता, की आज आपण आमदार, मंत्री, खासदार, बरोबर, त्याचा मुलगा पण, त्याचा नातू पण, हे बरोबर. सगळे ते येतात. आणि त्यांना ते बाय डिफॉल्ट त्यांना एक नेचर मिळालेलं असतं, त्यांना एक लिगेसी मिळालेली असते. हं. बरोबर आहे. आता एखाद्याकडे जर एखादं पोटेन्शियल जरी असेल समजा, आता माझ्या गावाकडे बघितलं तर आपल्यातून पोटेन्शियल आहे. ते चांगल्या-चांगल्या लढाया लढू शकतात. राजकीय ते चांगल्या पटलावरती येऊ शकतात. हं. त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे ते. पण त्यांना ते प्लॅटफॉर्म मिळत नाही. लक्षात आलं? मग प्लॅटफॉर्म काय होतं नेमका, की ह्यांना जातो. आणि आता सोशल मीडियामुळं पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, सोशल मीडियाचा नेमका गंमत काय झालेली, हा तुम्हाला सगळा पैशाचा खेळ आहे. आज आपण हे पॉडकास्ट करतोय. बरोबर, ह्या स्टुडिओला काहीतरी पे केलेले आहेत. बरोबर. बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट मी कधी पोहोचेल किंवा तुम्ही कधी पोहोचाल लोकांपर्यंत, ह्या हं. माध्यमातून पोहोचल. बरोबर आहे. आता हे माध्यम सहजासहजी माझ्या गावातल्या पोराला घेता येतंय का? नाही, किंवा त्याला ते शक्य आहे का? नाही. ठीक आहे. बरं त्यांनी जरी बनवलं त्यांनी मोबाईलवरती, हं. तरी त्याचा इम्पॅक्ट येणार आहे का? तुम्हाला पॅकेजिंग चांगलं पाहिजे ना. बरोबर. तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला आकर्षक गिफ्ट दिसतात तेच विकले जातात. मग मूळ विषय इथं असा आहे, की सगळ्या गोष्टीचं नॉलेज कोणाला मिळणार आहे? ज्या कुटुंबाकडे ती सत्ता आहे. हं, आज साधारण बघात ना तुम्ही, आपल्या तालुक्यात बघा किंवा राजाभाऊच्या तालुक्यात बघा, हं. सगळ्यांचा तुम्ही तालुका बघा, तुमचा जिल्हा बघा किंवा एखादं राज्य बघा. तिथे तुम्ही साधं ऑब्झर्वेशन करा. हं. तुमचे आमदार कोण आहेत? त्या 2-3 फॅमिलीज त्या तालुक्याला चालवत असतात. बरोबर. खासदार म्हणून 2-3 फॅमिलीज त्या एका खासदारकीच्या मतदारसंघाला चालवत असतात. हं. लक्षात आलं? त्याच त्याच मोजक्या फॅमिलीज चालवत असतात त्या सगळ्या. बरोबर आहे. मग ह्याचा परिणाम कशावरती होतो नेमका? जर तुम्हाला माझ्या गावाकडे जोपर्यंत तुम्ही माझ्या शेताच्या बांधावर फिरणार नाही, हं. तोपर्यंत माझ्या शेतातले प्रॉब्लेम तुम्हाला कळणार आहेत का? नाही. नाही कळणार आहेत. राईट? सिमिलरली जर ते मुंबईमध्ये बसून एखादा जर नेता एखाद्या कुटुंबातून तयार होत असेल, हं. तर त्याला तिथले प्रॉब्लेम समजणं साहजिक आहे. त्याला ग्राउंड लेव्हलचे प्रॉब्लेम कळणार आहेत का? अजिबात. मग त्याला ग्राउंड लेव्हलचे प्रॉब्लेम कळण्यासाठी त्याला ग्राउंडवरती यावं लागेल किंवा बरोबर. त्याचं अपब्रिंगिंग तसं झालं पाहिजे. हं. मूळ विषय असा आहे, तुम्ही साधे उदाहरण बघा. आत्ताचे मागचे जे सब्जेक्ट झाले किंवा आता हा जो नवीन आलेले काही नेते तुम्ही बघा, चळवळीतले नेते बघा तुम्ही. हं. हे ग्राउंड लेव्हलवरून आलेत. त्यांची इतकी लढाई, त्यांची इतका अभ्यास, त्यांची इतकी त्या विचाराची मांडणी आणि तत्वाची मांडणी, ही दुसऱ्या नेत्याला जमत नाही. मेन मधल्या पक्षातल्या नेत्यांना ती हं. जमणार नाही. पण तुम्ही चळवळीतला छोटा कार्यकर्ता बघा तुम्ही. त्याला जेवढं नॉलेज आहे तेवढं मोठ्या नेत्याला नॉलेज नाहीये. बरोबर. चळवळीतून जो नेता तयार होतो, तो इतका त्या भट्टीतून आलेला असतो. त्याला पूर्ण ग्राउंड लेव्हलचं नॉलेज असतं. आणि आता लोकशाहीचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नच कळत नाहीत, तुम्हाला समस्याच कळत नाही, तुम्ही सोडवणार कशा? बरोबर. जोपर्यंत तुम्हाला माझा पेन कळणार आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं जर झालं, हं. एक स्टोरी टाइप आहे. ती माझ्या वर्कशॉपमध्ये मी सांगत असतो. हं. एक बाई काय करते, आई आपल्या मुलाला घेऊन यात्रेत जाते. हं. ते यात्रेत गेल्यावरती मुलगा खाली असतो. तर मुलाला दाखवत असते ते, की "बघ, बघ, बघ पाळणा." तो रडत हं. असतो. अरे म्हणले, "हा का रडतोय?" ठीक आहे, त्याला सगळं दाखवत असते. "बघ पाळणा बघ, तर बघ तो फुगेवाला बघ, हां. तर बघ तो तिकडचं म्हणजे कार्टून बघ." पण जे काय आहे ते यात्रेतलं सगळं दाखवत असते. पण मुलगा रडत असतो कारण ती गर्दी असते यात्रेमध्ये. हां. बरोबर. आता ती जे दाखवते ते त्या मुलाला दिसतच नाहीये. मग त्या लक्षात आलं मुलगा काय करतो? त्याला काय पायाला लागलंय का? खाली काय त्याला काटा वगैरे रुतलाय का? मग ती खाली वागते. हं, हं, वाकून हं. बघते, "अरे बबड्या काय झालं तुला? बबड्या काय झालं?" तर ज्यावेळेस ती वरती बघत होती त्यावेळेस तिलाही फक्त मुंडकेच दिसायचे लोकांचे. त्याला कुठं दिसतंय ते दाखवलेलं काय? कारण तो बरोबर. खाली होता. मग त्याला कडेवर घ्यावं लागलं. त्यावेळेस तो रडायचा शांत झाला. म्हणजे लक्षात येतंय. म्हणजे तिला त्याचा प्रॉब्लेम कळण्यासाठी बरोबर. तिला खाली वाकावं लागलं, खाली यावं लागलं आईला. सिमिलरली तुम्हाला जनतेचे प्रश्न कळण्यासाठी कुठल्याही नेत्याला तुम्हाला ग्राउंड लेव्हलला यावं लागेल. खालचे प्रॉब्लेम तुम्हाला तसे नाहीत कळणार आहेत. म्हणून कुटुंबशाहीचा सगळ्यात मोठा जर डॉमिनन्सी वाढत गेली, हं. तर जे रिअल पोटेन्शियल आहे, जे आपल्या जनतेतलं, हं. जे रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे लोक आहेत, ते मात्र ते बाहेर फेकले जातील. ते कधी मेनस्ट्रीममध्ये येणार नाहीत. आणि आपले रिअल प्रॉब्लेम हे त्या नेत्याला कधी कळणार नाहीत. म्हणून सगळ्यात मोठा लोकशाहीचा जर ऱ्हास कुठं होत असेल ना, ह्या कुटुंबशाहीमुळे होतो. त्याच्यावरती माझं एक पुस्तिक आहे. हं, हं. राजकीय घराणेशाही, लोकशाहीला झालेली खरूज नावाचं. बिलकुल. त्याच्यामध्ये सविस्तर प्रत्येक स्टेट वाईज मांडलेलं आहे मी. आणि ते मार्गदर्शक पुस्तिका मी गेल्या 7-8 2015 ला मी त्याला ते पब्लिश केलं. हं. 2015 पासून मी ज्याला पाहिजे त्याला ते फ्रीमध्ये पाठवतो. नक्कीच सर. हां. तुम्हालाही पाठवून देईल कल्पेश भाऊ ते. नक्की, तुम्ही नक्की. उलट ते तिला व्हायरल करा चांगलं. शुअर सर. हां. सर जेव्हा आपण ग्राउंड लेव्हलची गोष्ट करतो, हं. तर आपण एक नेता माझ्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. हं. तर ते ग्राउंड लेव्हलपासून त्यांनी आनंद दिघे साहेबांसोबत काम केलं. ते मी ठाण्यामधून आहे. तर ठाण्यामध्ये ते रिक्षा चालवायचे. तर रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हा प्रवास त्यांनी हा इन्क्रेडिबल प्रवास कसा अचीव्ह केला? कल्पेश भाऊ, आपण आत्ता बघितलं आपण. बरोबर. कुठलाही नेता डेव्हलप होताना खूप मोठी त्याच्या मागे मेहनत असते. हं. ज्यावेळेस आपण एकनाथ शिंदे साहेबांना बघतो, ते ज्या गावातून आले, आता मला त्यांच्याबद्दल तेवढी पर्सनल लाईफ माहित नाही, पण जेवढं मी सोशल मीडियातून ऐकलंय हं. त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो हे सगळं.
ठीक आहे, हे चुकूही शकतं. हा ते साताऱ्याच्या कुठल्या तरी एका गावातून आले, बरोबर. म्हणजे ग्राउंड लेवलवर आले, ते मातीतून आले, त्यांनी ते जगणं बघितलं सगळं, आणि ते मुंबईला का गेले? कारण तिकडे त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता. हो. क्लिअर. मग ज्यावेळेस त्यांनी ते मायग्रेशन केलं, मुंबईकडे गेले, त्यावेळेस मुंबईमध्ये जाऊन त्यांना पहिला अनुभव आला ग्रामीण भागातला. त्यांच्याकडे ऑलरेडी पेन होता, हम्म. समस्या होत्या, हम्म. त्या समस्या त्यांना माहिती होत्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस त्या गरिबीतून ते आलेले असतील, त्या हालाकीच्या कष्टातून आलेले असतील, बरोबर. त्यावेळेस त्यांनी बघितलं तिथे त्यांनी गेलं की पहिलं एक तर साधारण आता आमच्या गावाकडची लोक ज्यावेळेस मुंबईमध्ये जातात त्यावेळेस त्यांना काय, एक तर ते कॉटन ग्रीन म्हणून आहे, एक तर हमाली करतात, हो. कुठेतरी वॉचमॅनचं काम करतात, किंवा कुठेतरी असं कष्टाचं काम करतात, हम्म. मेहनतीचं, अंग मेहनत. ताकद नसतीच आपल्याकडे, गावातून आलंय म्हणलं, पण त्या अंग मेहनतीचं काम करत असतात. तिथंही त्या समस्या असतात. हम्म. पण तिथं गेल्यावरती लक्षात येतं की अरे ह्या इथून आपण लोकांना किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो इथं राहून. आणि त्यांनी ते जडणघडण झालेले असते. आपसुकच त्या क्वालिटी असतात त्यांच्याकडे. काही क्वालिटी त्या साहेबांकडे आहेत म्हणून ते तिथपर्यंत गेले, लोकांना समजण्याची, संघटन समजण्याची, समस्या समजण्याची, हम्म. संघटन बांधणीची. त्यात काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, संयम ठेवावा लागतो. ते पठडीतून तो एखादा नेता तयार होतो. आता ते रिक्षा ते तिथपर्यंत गेले म्हणजे हम्म. त्यांना कुठला प्लॅटफॉर्म मिळाला नाही. म्हणून मी सांगत असतो नेहमी, समजा तुम्ही जर बघितलं तर जर समजा एखाद्या क्रिकेटरचा मुलगा जर क्रिकेटर झाला असता तर आज आपल्याला वैभव सूर्यवंशी दिसला असता का? नाही. नसता दिसला. बरोबर. जर एखाद्या नामांकित हिरोचा मुलगा जर हिरो झाला असता हम्म. तर आज आपल्याला धुरंधर होताना आपल्याला रणवीर दिसला असता का? नसता नाही. दिसला आपल्याला. राईट. एखाद्या कलेक्टरचाच मुलगा जर कलेक्टर झाला असता तर आज आपल्याला दगड फोडणाऱ्याचा मुलगा कलेक्टर होताना दिसला असता का? नाही. सिमिलरली एकनाथ शिंदे पण जर समजा एखाद्या नेत्याचाच मुलगा जर नेता झाला असता हम्म. तर मग आपल्याला एकनाथ शिंदे दिसले नसते, ना नसते. चहावाले आपल्याला पंतप्रधान दिसले नसते. बरोबर. बरोबर आहे. प्लॅटफॉर्म मिळू शकतो आपल्याला कुटुंबशाहीतून, पण योग्यता नाही. ती योग्यता आपल्याला डेव्हलप करावी लागते. ग्राउंड लेवलवर काम करावं ग्राउंड लागतं. लेवलवरून तुम्हाला पुढे यावं लागतं. त्यासाठी माझ्याकडे खूप छान एक पोएम आहे माझ्या पुस्तकातली. तुम्हाला नक्की जर सर. ऐकू इच्छित असेल तर मी नक्की हां. नक्की. एक पोएम आहे. हे पुस्तक आहे माझं, एबीसीडी यशस्वी प्रभावी राजकारणाची. तुम्हाला मी ती पोएम ऐकवतो. पण तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब किंवा कुठलेही नेते हो. जे ग्राउंड लेवलवरून येतात ते कसे घडतात ते कळेल. आता ही हिंदी पोएम आहे. हम्म. ऍक्च्युली पुस्तक मराठी, हा. पण हे खूप पूर्वी मी ते हिंदीमध्ये एक पोएम बनवली ती, राजनेता नावाची. ठीक नक्की आहे. सर. ऐका तुम्ही, राजा हो तुम्ही ऐका ना. मैं एक राजनेता हूँ, हम्म. मैं एक राजनेता हूँ जो लोगों को खुश करने का ठेका लेता हूँ. मी आता तुम्हाला काय सांगतोय की एका नेत्याची कैफियत काय असू शकते बरोबर. आणि नेता कसा तयार होतो. जर हे तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला नेता बनण्याची सगळी प्रोसेस कळाली. नक्की ठीक है. सर. मैं एक राजनेता हूँ, मैं एक राजनेता हूँ जो लोगों को खुश करने का ठेका लेता हूँ. मुझे पता है मेरी जिम्मेदारी बड़ी है. मुझे पता है मेरी जिम्मेदारी बड़ी है. जनता की हर जिद पूरी होने को अपेक्षित हूँ, हम्म. क्योंकि मैं एक राजनेता हूँ. राजनेता. सगळ्या अपेक्षा तर जनतेच्या पूर्णच कराव्या लागतात. एक नाही केली तर तो नाराज होतो. बरोबर. मेरे चेहरे की मुस्कान दिखती है हीरे के चमक जैसी. बघा तुम्ही कसे असतात टवटवीत एकदम ना सगळे नेते बघा तुम्ही. मेरे चेहरे की मुस्कान दिखती है हीरे के चमक जैसी. मेरे चेहरे की मुस्कान दिखती है हीरे के चमक जैसी. पर वो कहते हैं ना, हर चमकने वाली चीज हीरा नहीं होती. हम्म. हर चमकने वाली चीज हीरा नहीं होती. मेरे घर का चूल्हा जले ना जले, मेरे घर का चूल्हा जले ना जले, पर मैं मेरे लोगों के चूल्हे जलाने के लिए रात दिन जलता हूँ, हम्म. क्योंकि मैं एक राजनेता राजनेता हूँ. हूँ. मुझे कोई हक नहीं है मनचाहे नाच गाणे करने का. तुम्ही नोटीस करा, एखादा जर कुठेतरी एखादा डान्स करताना एखादा नेता सापडला तर त्याच्या किती क्लिप्स व्हायरल होतात. व्हायरल होतात. बघा नाचतायत, प्रॉब्लेम काय चालू आहेत. म्हणून म्हणतोय मी, मुझे कोई हक नहीं है मनचाहे नाच गाणे करने का, थिएटर और मॉल जाने का. हम्म. मुझे कोई हक नहीं है मनचाहे नाच गाने करने का और थिएटर और मॉल जाने का. होगा भी कैसे, होगा भी कैसे, सबका मन रखते रखते जो बन गया है मेरा मन एक उजड़ा चमन. हम्म. काहीच राहिलेलं नाही ना त्याच्या मनात. वैसे तो मेरे मत का सामाजिक संविधान में, वैसे तो मेरे मत का सामाजिक संविधान में कोई प्रावधान नहीं है. लोकमत ही मेरा मत है. कारण त्याला लोकांच्या हिशोबाने चालावं लागतं. त्याच वेळेस तो नेता होतो. वैसे तो मेरे मत का सामाजिक संविधान में कोई प्रावधान नहीं है, लोकमत ही मेरा मत है, क्योंकि मैं एक राजनेता हूं, राजनेता हूँ. जो लोगों को खुश करने का ठेका लेता हूं. हम्म. सही है, सही है, मैं अच्छे कपड़े और अच्छी गाड़ियों में दिखता हूं. सही है, मैं अच्छे कपड़े और अच्छी गाड़ियों में दिखता हूं. क्या करे, मेरे शानो शौकात में लोगों का रुतबा नजर आता है. बरोबर. माझ्या जनतेचा चेहरा दिसून दिसणार आहे ना, मी किती रुबाबदार आहे, माझ्या चेहऱ्यावरची काय चमक आहे. त्याच वेळेस तर माझ्या जनतेचा मी प्रेझेंट करतो ना, माझ्या जनतेला, माझ्या मतदारसंघाला. बरोबर. मैं बस आईना हूं, चेहरा जनता का नजर आता है. आम किसी ने किसी आम का गला घोटा तो ठीक है, आम किसी ने किसी आम का गला घोटा तो ठीक है, और मैंने किसी भौंकने वाले कुत्ते को पत्थर भी मारा हम्म. तो मेरी खबर टेढ़ी छपती है. बरोबर. आम किसी ने किसी आम का गला घोटा तो ठीक है,
और मैंने किसी भौंकने वाले कुत्ते को पत्थर भी मारा तो मेरी खबर टेढ़ी छपती है, क्योंकि मैं एक राजनेता हूं। हूँ। दोस्तों, अब तक तो आपको पता ही चला होगा, कल्पेश भाऊ, अब तक तो हो. आपको पता ही चला होगा कि नेता बनना इतना आसान भी नहीं है। बरोबर. त्याग, संयम, मेहनत, विनम्रता जैसे महंगे गुणों को पालना पड़ता है हम्म, और समय के मुताबिक उसे बदलना भी पड़ता है, हम्म. क्योंकि मैं एक राजनेता राजनेता हूँ. हूं। गाली देना आसान है साहब, गाली सुनना नहीं। गाली देना आसान है साहब, गाली सुनना नहीं। और एक राजनेता होने के नाते मेरा गालियों के साथ उठना बैठना जाहिर है। रोज शिवाय जातात ना लोक, रोज उठले की शिवाय देतात त्यांना। जनता ने मुझे कान तो दिए हैं पर जुबान के बदले। मैं बोल नहीं सकता हूँ कल्पेश भाऊ, मैं बोल नहीं सकता हूँ। जनता ने मुझे कान तो दिए हैं पर जुबान के बदले। नेतागिरी का सिक्का ही कुछ ऐसा है, कुछ करो तो भी गाली, ना करो तो भी तो भी गाली, गाली. क्योंकि मैं एक राजनेता हूं। आखरी में मैं यही कहूंगा, आणि ही सगळी पोयम त्या प्रत्येक पॉलिटिकल लीडर्सला डेडिकेटेड आहे, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या प्रत्येक पॉलिटिकल लीडरला। आखिरी में मैं यही कहूंगा कि लीड वही करता है जिसके रीड में दम होता है। बरोबर. नक्कीच सर. एखाद्या चळवळीतले नेते असतील किंवा बरोबर. एकनाथ शिंदे साहेबांचं तुम्ही एक्झाम्पल घ्या किंवा मोदी साहेब असतील किंवा जे पण नेते घडतात, हम्म, मी तुम्हाला सांगतो की माझ्या पुस्तकामध्ये मी त्या नेत्याचा कुठल्याही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक नेत्याचा आदर आणि सन्मान करतो। मी पर्सनली मी करतो। तो पक्षात असो, सत्तेत असो, विरोधी बाकावर असो किंवा तो सत्तेतून बाहेर असतो, तो ज्यावेळेस नेता होतो ना, तेव्हा त्याच्याकडे आपलातून काहीतरी क्वालिटीज असतात, काही पोटेन्शियल असतात, काही स्ट्रेंथ असतात। इतकं सोपं नाही आहे नेता होणं। आता मी जसं तुम्हाला माझ्या पोएममधून सांगितलं की ते गुणधर्म पाळणं सोपं नाही। आता मला गाडी घेऊन येताना माझ्या ड्रायव्हरनी थोडंसं एक कट लागलं, त्याला 2 शिव्या झाडल्या। बरोबर. संयम नाहीये तेवढा, हम्म, तेवढी सहनशीलता पण नाहीये। त्या नेत्याला रोज शिव्या बसतात, पण तो पलटून एक शब्द बोलत नाही। नाही. लक्षात घ्या, म्हणजे नेताची जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस करण्यासाठी खूप चांगल्या तुम्हाला क्वालिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणून प्रत्येक नेत्याला मी सॅल्यूट करतो, नक्कीच तो सर. कुठलाही असू दे। सर समजा आता फॉर एक्झाम्पल मीच आहे. हं, एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेऊया, हं. की एक मुलगा आहे, त्याला आता पॉलिटिक्समध्ये उतरायचं आहे, पण त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स कुठलेच नाहीये. तो कसा आपल्या पॉलिटिक्समध्ये उतरू शकतो आणि त्याची काय स्ट्रॅटेजी असायला हवी, ज्याने तो इन्क्रेडिबल जर्नी तो अचीव्ह करू शकतो? तुम्हाला कुठल्याही करिअरमध्ये यायचं असेल, हं. त्यावेळेस त्याचं पूर्ण मेकॅनिझम तुम्हाला समजून घ्यावं लागतं। इधर तुम्हाला मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, कुठल्याही सेक्टरमध्ये लॉला जायचंय। बरोबर. तुम्ही ज्या पण क्षेत्रात तुम्ही काम करता, त्या क्षेत्राबद्दल ती इत्थंभूत माहिती तुम्हाला पूर्वी त्याची असली पाहिजे, की ते क्षेत्राचं नेचर काय आहे, त्या क्षेत्रामधून काय आहे, त्याची मला आवड आहे का, ते माझं पॅशन आहे का। जर तुम्हाला राजकारणात यायच्यात अगोदर 4 लोकांना मदत करून बघायचं, मग मदत केल्यावर ते काय तुम्हाला उपकाराचे जाण आपण म्हणतो ना, अपकाराने फेडतात, हां. ते सहन होतंय का बघायचं। लोकांनी आपल्याला शिवाय दिलेला पटतंय का बघायचं। आपण कुठल्याही गोष्टीसाठी किती आपण गडबड करतोय का, संयम आहे का। मी जे पोएममध्ये सांगितलं सगळ्या गोष्टी, हे सगळे गुणधर्म आपल्याकडे असले पाहिजेत। त्यात सगळ्यात पहिली आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे, ज्या क्षेत्रात आपण जातोय। समजा फॉर एक्झाम्पल आता मला मेडिकलला जायचं होतं, तर मला मेडिकलला जायचं होतं म्हटल्यावर मला काय करावं लागलं, डॉक्टर व्हायचं म्हटल्यावर। ते अगोदर माझं स्वप्न आहे की मला डॉक्टर व्हायचं। आता मला डॉक्टर व्हायचं म्हटल्यावर मला पहिल्यांदा काय करावं लागेल, मला 10वीत चांगले मार्क पाडून मला मग सायन्सला जावं लागेल। सायन्सला गेल्यानंतर मला मग परत त्या सायन्समध्ये मला परत माझी त्यावेळची सीईटी आणि आत्ताची नीट याच्यामध्ये मला चांगले मार्क पाडावे लागते। बरोबर. त्याच्यानंतर मला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेऊन मला मेडिकलचा प्रॉपर स्टडी करून मग मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग माझा दवाखाना अस्तित्वात येईल। बरोबर. राईट? म्हणजे मला माझं ड्रीम तयार झाल्यापासून की मला डॉक्टर व्हायचंय, इथपासून ते माझं ॲक्च्युअल दवाखाना अस्तित्वात येईपर्यंत ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काय होत्या, त्याच्यामध्ये एक प्रोसेस होती, प्रवास होता. प्रवास होता। पण हा प्रवास करण्यासाठी मला अगोदर माझ्या ब्रेनला क्लॅरिटी पाहिजे। आता माझ्याबरोबर काही स्टुडंट होते, त्यांनी मधून सोडून दिले। राईट? काही लोक येतात, बिझनेसमध्ये येतात, काही दिवस बिझनेस करतात, लॉसमध्ये जातात किंवा त्यांचं मन रमत नाही, ते परत सोडून जातात। हे असं का होतं? कारण त्यांच्यामध्ये त्या ब्रेनला ती क्लॅरिटी आलेली नसते। मी तुम्हाला न्यूरोसायन्स हे सांगतं कल्पेश भाऊ, की तुम्हाला कुठल्याही गोष्टी नुसती इच्छा असून चालत नाही, त्या इच्छेविषयीची आपल्या ब्रेनला आपल्या क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे। ब्रेनमध्ये एक रास नावाची सिस्टम आहे आपल्या, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम, रास। ती प्रोसेस करते आपल्या इच्छेला आपल्या अस्तित्वात आणेपर्यंत जी प्रक्रिया करायची ती रास प्रक्रिया करते आपली, आणि त्याला जर ती क्लॅरिटी असेल त्याच वेळेस ते आपल्या इच्छेला ते प्रॉपर प्रतिसाद देते। नुसती इच्छा असून चालत नाहीये, तर तुम्हाला त्याची पूर्ण क्लॅरिटी घ्यावी लागते। आणि तेच तर आम्ही आमच्या वर्कशॉपमधून शिकवतो सगळं। माझी जी लीड इंडिया नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशनचा उदयच मुळात ह्यामुळे झालेला आहे। पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे कितपत योग्य आहे? कारण की शिंदे साहेब सुद्धा पक्षातून बाहेर गेले. हम्म. खूप साऱ्या आमदार खासदारांना घेऊन.
तर मग त्यांना तर लोक गद्दार म्हणतात. मग यावर तुमचं मत काय? नाही, मला सांगा तुम्ही जनतेसाठी की पक्षासाठी? मूळ प्रश्न आहे जनतेसाठी. राईट. मग तुम्ही जनतेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे की पक्षाशी एकनिष्ठ? पक्षाशी कशाला एकनिष्ठ असायला पाहिजे? तुम्ही जनतेसाठी आहेत ना, तुम्ही बरोबर. जनतेतून निवडून आला ना. तुम्ही पक्षाशी बांधलेला असणं म्हणजे काय? तुम्ही पक्षाशी नाही, तुम्ही जनतेशी बांधलेला असला पाहिजेत, राईट. हम्म. तुम्ही जनतेच्या मुळतीत आहेत तुम्ही, राईट. मग तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहात का, हे दुय्यम आहे. प्राथमिक लेवलला येतं ते तुम्ही जनतेशी एकनिष्ठ आहात का, राईट. आणि गद्दार शब्द मला सांगा तुम्ही, हे ठीक आहे लोकांना अपील करायला, जनतेला भुलभुलैया करायला, ठीक आहे, गद्दार वगैरे म्हणू द्यात. गद्दारीचा काय संबंध येते? हम्म. तुम्ही तुमच्या जनतेचे कामं करू शकताय का? नाही करू शकत आहे, राईट. मग खरे गद्दार कोण आहेत की जे जनतेला एक मॅनिफेस्टो देतात, एक वचननामा देतात, जाहीरनामा देतात आणि त्या गोष्टी ते पूर्ण करत नाहीत. म्हणजे हे नेते जनतेशी गद्दार आहेत. हम्म. पक्षापक्षातला वॉर हा त्यांचा इंटरनल वॉर आहे. यात सामान्य माणसाने भरडूनच निघायचं नाही. सामान्य माणसाने त्या डोक्यात नाही घ्यायचं. एक बिईंग सामान्य माणूस, कॉमन मॅन म्हणून मी काय लक्षात घ्यायचंय, तो त्यांचं तिकडे काय का होईना, त्यांनी जे सांगितलं तो करतोय का, नंबर एक. क्लिअर. दुसरी गोष्ट ही आहे की त्यांचे ते प्रोफेशनल वॉर आहेत, राईट. त्यांच्या सत्तेच्या त्यांच्या खुर्चीचे वॉर आहेत ते. त्याच्याशी घेणं देणं आपण जास्ती न ठेवता आपण आपल्या फक्त समस्या सुटतायत का, त्यांनी जो मॅनिफेस्टो, वचननामा, जाहीरनामा जो आपल्याला प्रचारामध्ये दिलेला आहे तो ते पूर्ण करतायत. कारण आपले प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतं हे महत्वाचं आहे. त्यांचे वॉर होईनात का, उलट ते वॉर झाले पाहिजेत. हम्म. ते त्यांच्या सारख्या फुटातुटी झाल्या पाहिजेत. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी समजा एखादा कलेक्टर तुम्ही ढिम करून तिथं जर 4-4, 5-5 वर्ष ठेवला तर चालेल का? ही सिस्टम काय की दर 3 वर्षांनी उचला. कशासाठी? कारण तो जर तिथं फॅमिलियर झाला तो मोनोटोनस होईल, तिथं लोकांच्या समस्या त्याच्या तिथं उद्या उठ बसवेल, लोकांबरोबर संपर्क होतील, तो तिथं राजाच बनेल ना. हो. त्याला काय तिथून उठवायचंय? त्याचं रिझन आहे. ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम मी तर त्या पुढे जाऊन तुम्हाला हे सांगेल की पक्षाशी एकनिष्ठ नसलंच पाहिजे. असं का? तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहता म्हणजे नेमकं तुम्ही काय करता? तुम्ही जनतेशी एकनिष्ठ असलं पाहिजे. पक्ष तर नंतर नाही, अगोदर जनता आहे. बरोबर. तुम्ही जनतेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि गद्दार वगैरे ह्या शब्दाला राजकारणात तसं थारा नाहीये. आपण जसं बघितलं तर बीजेपी नॉर्थ साईडला, जसं आपलं यूपी, बिहार, तिथे मेजॉरिटीमध्ये जिंकून, जसं आपल्या महाराष्ट्रातही आता बीजेपीची सरकार आहे. पण बीजेपीला स्ट्रगल करावा लागतो साऊथ साईडला, केरळ झाला, अशा साऊथ स्टेटमध्ये बीजेपीचा जो पॅटर्न आहे जिंकायचा तो तिथे ब्रेक होतो. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे? बीजेपी का त्याच्यामध्ये जिंकू नाही शकत आहे साऊथ साईडला? त्याचं रिझन आहे की साऊथ साईडला बघितलं तुम्ही, आता इक्वेशन कसं तयार होतं, कास्ट रिलिजन हे इक्वेशन असतंच, ठीक आहे. मूळ जो अजेंडा आहे बीजेपीचा, तो अजेंडा तिकडे लागू न होण्याचं रिझन म्हणजे तिकडे कास्ट इक्वेशनच बसत नाहीत ते प्रॉपर. तुम्ही ते गावगाव बघितले तुमचे सगळे, तर तुम्ही हैदराबाद बघा, पॉप्युलरिटी बघा, तुम्ही पॉप्युलेशन कोणतं जास्ती तिकडे, तर तिकडे त्यांचे अजेंडे चालतील का? चेन्नईमध्ये पॉप्युलेशन बघा तुम्ही, हे अजेंडे चालतील का त्यांचे? तर ते अजेंडे तिकडे न चालण्याचं रिझन म्हणजे त्यांचं कास्ट इक्वेशन बसत नाही. आणि त्यांचं पब्लिक परसेप्शन काय? हिंदू पार्टी, बरोबर. हिंदुइझम, राईट. त्यांना विकासाचं तिकडे न्यावं लागेल, तिकडे प्रोग्रेस म्हणून त्यांचं पब्लिक परसेप्शन क्रिएट करावं लागेल. मुळात त्यांना तिकडची मेंटरिंग, मी तुम्हाला परत सांगितलं की तोच लॉ तिकडे अप्लाय नाही होणार आहे. प्लेस बदलली, तुमचे लॉ बदलले, ठीक आहे. आपण डिरेक्शन चेंज केली तरी आपल्या गोष्टी, तुम्ही जर एका पोझिशनमध्ये उभे राहत आणि तुमचे 10 फोटो क्लिक करत, ते 10चे 10 फोटो तुमचे वेगळे येतील, जर तुम्ही मायन्युटली मॅक्रो लेवलला बघितलं तर. नक्कीच सर. क्लिअर. सिमिलरली हा अप्लाय तिकडे होणारच नाही लॉ. त्यांना तिकडचं परसेप्शन वेगळं क्रिएट करावं लागेल. त्यांचा जो कोणी मेंटर असेल, जे त्यांचं कोणी त्यांना मेंटरिंग करतंय बीजेपीला, त्यांचं मेंटरिंग चुकतंय मग ते तिकडे जर ते पोझिशन, आणि आता ते पोझिशनिंग घेऊ शकतात. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पंजाबमध्ये बघितलं, काँग्रेसला तिकडे येऊ दिलं नाही, ते ताप आलं ना, भाजप पण नाही आलं. भाजपनी तिथे जे मागचं इलेक्शन झालं विधानसभा, बाय दिल्यासारखा दिला, बायच दिला ना त्यांनी, आपच्या पारड्यात टाकलं. म्हणजे काय केलं? छोटा शत्रू पुढे आणून मोठा शत्रू घालवला. छोटा शत्रूला कधी घालवता येईल? बरोबर. सिमिलरली त्यांनी तामिळनाडूमध्ये काय केलं? विजय थलपतीला उद्या ते उडून लावतील. त्यांनी महत्वाचे 2 पक्ष होते, ते पक्ष काय केले? त्यांनी मोठे शत्रू बाजूला सारून टाकले, राईट. त्यांचा बुरुज ढासळला ना सगळा, आणि आता नवीन आणलाय. नवीनला मजबूत व्हायला वेळ लागणार आहे, तोपर्यंत त्याला ते उडून लावतील. मग तिथं पण त्यांनी बायच दिला, थोडक्यात बाय दिला. म्हणून तर ते जे अण्णामलाई जे स्ट्रॉंगली येत होते ना पुढं, त्या अण्णामलाईला कशासाठी थांबवलं गेलं? हा नॅरेटिव्हचा भाग आहे, ठीक आहे. हा त्यांनी नॅरेटिव्ह सेट केला. त्यांनाही माहिती आहे की आता जर आम्ही लगोलग गेलो तर आम्हाला मान्यताच मिळणार नाही, कारण बीजेपीच्या बद्दल खूप मोठा रेजिस्टन्स आहे साऊथमध्ये, हो, राईट. लगेच तर मान्यता मिळणारच नाही. आत्ता करायला गेलो तर शेवटी परत तो डीएमके, आयडीएमके कुणीतरी येऊन बसेल. बेटर आहे ह्यांना उडवा आणि छोटा शत्रू आणून उभा करा.
नवीनच एक पार्टी आता मला माहित नाही तो शत्रुघ्न खरा आतून मित्र आहे बिहाइंड दी कर्टन, पण ठीक आहे त्याला उभा केलं, आता त्याला कधी उडवता येऊ शकतं. नक्की. राईट. सेम जे पंजाबमध्ये केलं ना हम्म. तेच तर तिथं केलेलं आहे आणि खूप स्मार्टली ठेवते. हा स्मार्टनेस असायलाच पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस नेतृत्व करता, बरोबर. नेतृत्वाकडे सगळ्यात महत्वाचं नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व, विजन, नेतृत्व. तुमच्याकडं ते विजनच असलं पाहिजे. ते विजन बीजेपीकडे आहे. बीजेपी 100% तिकडे मारू शकते नंतरून, असं मला वाटतं. त्याचं रिझन आहे कारण त्यांनी आता छोटं क्षेत्र आणून उभा केलेला आहे. त्याला कधी उडवतील ते. जे पंजाबमध्ये तेच इकडे केलेलं आहे. सर, जसं आता तुम्ही आधी मेन्शन केलेलं की कॉक्रोच जनता पार्टी, तर नक्की ही काय सिच्युएशन आहे आणि हे जे संकट आलंय हे याने सरकार कसं निपटवू शकतं? नाही, ह्या ज्या गोष्टी, हे जे संकट आलेलं आहे आत्ताचं कॉक्रोच जनता पार्टीचं, ज्यांचे जे एवढं मिलियन्सवरती फॉलोअर्स वगैरे झाले, तर त्याला काय नाही, फक्त काउंटर करायचं नाहीये, इग्नोर करायचं सरकारने. ह्याला प्रत्येक गोष्टीचा आन्सर करत बसायचं नाहीये. कारण दोन गोष्टीत बघा, तुम्ही जर हे खरं असेल, मुळात हे खरं असतंय असं मला वाटतच नाही. कारण तुम्ही साधं कुठल्याही डिजिटल इन्फ्लुएन्सरला विचारात किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला विचारलात की हे तुम्ही इन्फ्लुएन्स ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते, त्यामागे काय प्रक्रिया असते. आता मला माझे ते बिल आहे, ह्याला मला सतत मेसेज येतात की तुम्हाला 5,000 फॉलोअर्स वाढवून देतो, 2,000, 1,000 रुपयात ते फॉलोअर्स विकत पण मिळतात. हो. जर समजा हे खरं असेल तर सरकारने याला काउंटर न करावं, कारण काउंटर करण्यात काही पॉईंट नाही आहे. त्याला जसं पुढं चाललंय तसं पुढं जाऊ द्यावं. आणि जर खोटं असेल तर ते असं उघडं पडणारच आहे ते, कारण हे टिकणारच नाही आहे मुळात. कारण वर्षानुवर्ष हयात गेली लोकांचे रस्त्यावरचे आंदोलनं करून, लोकांना न्याय देऊन, फटके घेतलेत, केसेस घेतल्यात. चळवळीतले लोक बघा, आज शेतकरी चळवळीतले लोक बघा, नेते बघा, एवढी मोठी मेहनत करतात, त्यांना कधी फॉलोअर्स वाढले नाहीत. म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करतात, लोकांच्या समस्या सोडवतात डे टू डे लाईफमध्ये रोज. ते समोरासमोर सगळ्या गोष्टी ते करतात. असं कुणीतरी येऊन असं काहीतरी करेल असं वाटत नाही मला, हे पुढं जाईल म्हणून. पण ठीक आहे, जर सरकारला ह्याच्यातून बाहेर निघायचं असेल त्यांनी काउंटर न करणं, त्याला इग्नोर करणं. जितक्या पद्धतीने चाललंय, जेवढे फॉलोअर्स होतील ते त्यांचे वाढले तरी काय हरकत नाही. जर ते डमी असतील तर निघून जातील. नक्की. नॅरेटिव्हचा भाग असेल तोही उघडा पडेल, आणि ते बाय डिफॉल्ट पडतोच उघडा. म्हणजे इग्नोर करणे इज अ बेस्ट ऑप्शन. इग्नोर करणे किंवा काउंटर न करणे. आता जर हे काउंटर करत बसले, त्याचे काय लूपहोल सांगत बसले, तर ते अजून त्याला मग त्याचा प्रचार करतात. आणि त्या टाकलेल्या दाण्यात, नॅरेटिव्हचा जो भाग असेल त्या टाकलेल्या दाण्यात सरकार अडकत जाईल मग. बरोबर सर. तुम्ही आता जसं बीजेपीचं मेन्शन केलं, बीजेपी ॲज अ पॉलिटिकल पार्टी एवढी सक्सेसफुल कशी काय ठरली? जे बेसिक फंडामेंटल आहेत ना, त्यांचे क्रिस्टल क्लिअर आहे. मुळात ती व्यक्ती केंद्रित पार्टी नाहीये, ती एका सिस्टमवरती चालते. आणि ॲज अ ह्युमन बिईंग, प्रत्येक मनुष्य, आपलं ब्रेन पण सिस्टमवरतीच चालतं. प्रत्येक गोष्ट आपली सिस्टमवरती चालते. जोपर्यंत तुमच्याकडे सिस्टम नाहीये प्रॉपर, तोपर्यंत तुम्ही चालणार नाही. उद्या बीजेपीतले 2-4 नेते उडलेच, बरोबर, तर त्यांना काहीच होणार नाही. त्यांची सिस्टम मुळापर्यंत गेलेली, कारण ते सिस्टमॅटिकली काम करतात. वेळ लागेल पण सिस्टमने काम करतात ते. म्हणून ते बीजेपी सक्सेस होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे. कोणाला काही वाटो, पण त्यांच्याकडे सिस्टम आहे. राईट. ते कसे येत आहेत डझंट मॅटर, पण ते तिथे येत आहेत. तुम्ही पास झाला, तुम्ही कॉप्या करून पास झाला, अभ्यास करून पास झाला, का तुम्ही कडच्याचं बघून पास झाला, डझंट मॅटर. एंड ऑफ द डेला तुम्हाला काय विचारणार आहे की तुम्ही पास झाला. क्लिअर. मग तुम्हाला ही जी मेहनत घ्यायची, तुम्ही ज्या करिअरमध्ये आहात, तुम्हाला त्या करिअरमध्ये तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं, आणि त्याची प्रामाणिकता वेगळी. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक स्टोरी सांगू, थोडंसं लेंदी होईल परत. नक्की सर, नक्की. एक रोहिणी नावाचा चोर होता. एक स्टोरी एका ह्याच्यामध्ये. तर तो चोर आहे, त्या चोराला त्यावेळेसचा जो राजा होता, श्रेनिक नावाचा राजा, तो त्या चोराला पकडण्यासाठी जीवापड अट्टस करत असतो, पण तो चोर सापडत नसतो. आणि त्या चोराची एक स्पेशालिटी असते, तो चोरी करायच्या आधी राजाला सांगायचा, हे राजा, मी आज कल्पेशच्या घरात चोरी करणार आहे. ठीक आहे, प्रामाणिकपणा त्याचा, हा त्याचा प्रामाणिकपणा. पण तो चोरी करायचा आणि तो राजाला सापडत नव्हता. राजा म्हातारा झाला इकडं, तो रोहिणी चोरी म्हातारा झाला. आता त्यांच्या दोघांच्या पुढच्या पिढ्या आल्या. बरोबर. रोहिणी चोरांनी त्याला सांगितलं की बाबा तुला हे तत्व पाळायचे, 3 तत्व सांगितले त्याने, त्या चोरांनी त्याला, की जर तू हे 3 तत्व पाळले, म्हणजे एक महापुरुषाचं शब्द काय ऐकायचे ना, जिथं त्यांचं प्रवचन चालू तिथं ते आपल्या कानात बोटं घालायची, देवाच्या गळ्यातली माळा कधी सुकत नाही, देवाचे डोळे कधी असे लपकत झपकत नाहीत, हे त्याने आपल्या त्या चोरांनी त्याला सांगितलं, काय जे काय त्याचं तत्व असेल चोरीचं. ठीक आहे, तुला कुठं जर संकट आलं तर कमीत कमी हे लक्षात ठेव. बरोबर. आणि तत्व दुसरं की तू सांगून चोरी करायची. इकडे राजाने पण, श्रेनिक राजाने त्याच्या पुढचं जी पिढी होती त्याची गादी बसणारी, त्याला सांगितलं डोजे, बाबा तू एकदम सुजलाम सुफलाम आहे आपलं राज्य, पण फक्त आपल्याकडे एकच प्रॉब्लेम आहे, तो चोर. तुझा मेन टास्क असेल की त्या चोराला पकडणं. त्याला चोराला पकडलं की आपल्यात प्रॉब्लेमच काय नाही. ठीक आहे. मग त्यांनी त्याच्या आपलं प्लॅनिंग आखलं, ह्याला चोराला कसं पकडायचं. मग त्याचा तो जो पुढचा मुलगा होता चोराचा, तो पण
प्रत्येक वेळेला त्याला सांगायचा की बाबा मी इथं चोरी करतोय. त्यांनी एक दिवशी लावला ट्रॅप राजाने, की याला आपण असं पकडायचं आणि पकडल्यानंतरून त्याच्याकडून जे काय, जसं आमच्याकडे एक अनेस्थेटिक औषध असतात तसे त्याला काहीतरी नार्कोचे औषध द्यायचे, त्या तोंडातून ते काढून घ्यायचं की हा याने चोरी केली. मग तो आपल्याकडे एव्हिडन्स तयार झाला, पुरावा तयार झाला, मग ह्याला आपण डांबायला मोकळं झालं. बरोबर. मग त्या चोराने एक दिवशी काय झालं की त्याच्या मागाचे लागले पोलिस, म्हणजे ते जे काही ती सिस्टम असेल सैनिक. त्यावेळेसची, त्या हां. सैनिक लागले त्याच्या मागे आणि तो जाता जाता त्याला काटा रुतला. हम्म. पळता पळता काटा रुतला आणि तिथे एक प्रवचन चालू होतं. ते प्रवचन चालू असताना त्याच्या नेमके त्यांनी तो कानात बोटं घातले, प्रवचन चालू असल्यामुळं ते ऐकायचं नाही, तत्व आहे त्याचं. बरोबर. ठीक आहे, त्याचं कानावर पडलं तर मग चोरी सोडून दिली मी. खरंच. मग तो खाली वाकला काटा रुतल्यामुळं, तर ते कान निघाले कानातून, ते बोटे खाली त्याच्या कानावर पडलं ते शब्द, हे 3 शब्द. हो. गळ्यातली माळ कधी सुकत नाही, डोळे कधी लपकत झपकत नाही वगैरे, काय जे काही तत्व असतील ते पडले. त्या चोराला पकडलं त्या सैनिकांनी, कारण तो तिथं ते घायाळ झालेला होता. बरोबर. त्याला नेहलं, डांबलं, त्याला सगळं केलं. त्या लक्षात आलं की हे सगळं, की तो निघाला. त्यांनी असं ऑलरेडी ते स्वर्गाचं चित्र तयार केलं होतं, तिथं धूर बीर सगळ्या अशा खुर्च्या, तिथं ज्या दासी वगैरे तयार केल्या होत्या. पण आता ह्यांचं हे प्लॅनिंग 3-4 दिवसापासूनच असेल. त्या दाशांच्या गळ्यातल्या माळा सुकलेल्या होत्या. हा गेला तिथं, बघितलं ह्याला आता बेशुद्ध केलं. तो बरोबर. तिथं गेल्यावरती त्याच्या गळ्यातल्या माळा सुकलेल्या दिसल्या. त्या लक्षात आलं, अरे हे तर आपण ऐकलेलं आहे की गळ्यातल्या माळा सुकलेल्या नसतात. ठीक आहे, तिथं जे इंद्र वगैरे कोणी जो देव असतील ते देव बसलेले होते, त्यांचे काय डोळे लपकत झपकत होते ते सगळे. ते म्हणलं अरे हे पण आपण ऐकलं की हे डोळे, म्हणजे हे सगळं खोटं आहे. त्या लक्षात आलं आणि तो तिथून सुटला. तो म्हणला मी चोरीच केलेली नाही, कारण त्या लक्षात आला हा ड्रामा आहे सगळा. बरोबर. राईट. तो तिथून सुटला. पण जर समजा हे 3 शब्द त्या कानावर नसते पडले, तो चोरी करत राहिला असता. त्यांनी बाहेर आल्यावरती लक्षात आलं की माझा जीव केवळ ह्या 3 वाक्यांमुळे वाचला. बरोबर. राईट. मग त्यांनी ती चोरी सोडून दिली. तो चांगला झालं त्याच्याबद्दल की वाईट झालं डझंट मॅटर, पण त्याच्या व्यवसायाबद्दल काय झालं, त्याचा चोरीचा व्यवसाय होता. त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी ती चोरी सोडून दिली. म्हणजे त्यांनी त्याच्या व्यवसायाशी प्रतारणा केली. म्हणजे त्याच्या व्यवसायाशी त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला का? स्टोरी काय असू द्या, तर त्यांनी नाही दाखवला. सिमिलरली राजकारणामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला राजकीय डावपेचच खेळायचे असतात. तुम्हाला तुमचं इंटेन्शन हे प्युअरच असलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या जनतेला न्याय द्यायचा आहे. पण तुम्ही ज्यावेळेस राजकारणाच्या परीघात असता त्यावेळेस तुम्हाला पुढच्या बरोबर हे करायचं, तर तुम्हाला डावपेचच खेळावं लागतील. तुमचे तत्व, एकनिष्ठता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. इंटेन्शन हे प्युअर हे मॅन्डेटरी आहे की तुमचं इंटेन्शन प्युअर आहे की तुम्हाला जनतेची सेवा करायची. पण तुम्हाला पुढच्याशी जिंकायचंय म्हणल्यावर तुम्हाला तुमचा डॉमिनन्स दाखवण्यासाठी तुम्हाला डावपेच खेळायचेच आहेत. मग हे डावपेच खेळायचे म्हणलं, हे डावपेच तुम्हाला जर नसतील तुमच्याकडे ते शिकावे लागतील. राईट. जर हे छोट्या पक्षांना ते शिकायचंच नसेल तर ते पुढे जाणार नाहीत. म्हणून बीजेपी किंवा मोठे पक्ष, काँग्रेस पण सक्सेस उद्या का होईल, तिकडे डावपेचांमुळेच होईल. कारण त्यांची सिस्टम काम करते, इकडे व्यक्ती काम करतो. हे सगळं व्यक्ती केंद्रित आहे आणि हे सगळं सिस्टम केंद्रित आहे. म्हणून छोटे पक्ष उदयाला राहतील न राहतील नावारूपाला माहीत नाही, किंवा नवीन तयार होतील. CJP नवीन जर आला तर तो त्या एका पक्षासारखं रूपांतर घेईल, पण तो टिकल न टिकल हा नंतरचा मुद्दा आहे. पण मोठ्या पक्षांपुढे ते का टिकणार नाहीत, कारण मोठ्या पक्षांकडे एक सिस्टम आहे आणि हे व्यक्ती केंद्रित आहेत. म्हणून बीजेपी का सक्सेस होती, तर केवळ ते त्यांच्या जे काय राजकारण आहे त्या राजकारणाशी ते प्रामाणिक आहेत. त्यांचं जे इंटेन्शन आहे, त्यांचा जो मॅनिफेस्टो, त्यांचा जो जाहीरनामा, वचननामा आहे, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक भाजपचा, त्याच्यासाठी ते प्रामाणिक आहेत आणि ते प्रामाणिकपणाने काम करतात. त्यांच्या शेवटच्या सिस्टम पर्यंत काम करतात. बरोबर सर. भाजपचे किती लोक फुटलेत, बोटा मोजणे इतके. बाकीच्या पक्षांचे किती फुटलेत. मग आता ही लोक वर्ड दिले, पैसे दिले, तुम्ही का दिले नाहीत? मग तुम्ही फोडा देऊन पैसे फुटतात का बघा. नाही. दम असेल तर मग वरडू नका, पैसे असतील तर द्यान, फोडा, दाखवा तुमच्यात किती दम आहे. राईट. मग हे काय, ह्या सगळ्या बोलाचीच कडेन बोलाचं भात असे नसते शब्दांनी काय होत नाही. तुम्ही काय करू शकता, बुद्धिभेद करू शकता. तुम्हाला डावपेच जमत नाहीत हे तुम्ही मान्य करा. डावपेच त्यांना जमतायत का? तर बिलकुल जमत नाही. छोट्या पक्षाला जमत नाहीत, प्रादेशिक पक्षाला तेवढे डावपेच बीजेपीच्या समोर आत्ता तरी जमत नाही. बीजेपी काय तर 100% त्याच्या मॅनिफेस्टोवरती प्रामाणिक आहे, त्याचा ओन मॅनिफेस्टो. मी राज्याचा जाहीरनामा विकासाचा म्हणत नाही, मी त्यांचा जो भाजपचा आहे, राईट, त्यांची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्याशी ते प्रामाणिक आहेत. तुमचं हे दाखवा, तुमचे नेते प्रामाणिक आहेत का? राहू शकत नाही, मग ते फुटतात. बरोबर सर. नक्की सर. थँक्यू सो मच. आमच्या KSR पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
आणि आमच्या विनंतीला एवढा मान देऊन तुम्ही KSR पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच दिनेश सर. थँक्यू कल्पेश sir. भाऊ. थँक्यू Thank तुम्ही you. मला ही संधी दिली. मी तुमच्या प्रेक्षकांना मनोकामना करतो की तुमचे सगळे जे काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या फुलफिल हो, तुमचे स्वप्न पूर्ण होत. तुम्ही जर राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळो, उत्तरोत्तर यश मिळत जाऊ. ह्याच सदिच्छेसह आणि प्रार्थनेसह मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की सर, नक्की. थँक्यू सो मच. जेनजीचं फीचर इम्पॅक्ट, बीजेपीचं साऊथ इंडिया चॅलेंज, महाराष्ट्र वर्सेस केरला स्ट्रॅटेजी आणि इस बार 400 पार कॅम्पेन का फेल ठरलं, हे सगळं आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेतलं. तुम्ही हा एपिसोड इथपर्यंत ऐकला याचा अर्थ तुम्हाला खरोखर समजून घ्यायचं आहे आणि हेच KSR पॉडकास्टचं मिशन आहे. जे कोणी नाही सांगत ते आम्ही सांगतो. जे कोणी नाही विचारत ते आम्ही विचारतो. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला पॉलिटिक्समध्ये यायचं आहे का? 2029 मध्ये जेनझीने कोणाला वोट्स करायला हवं? हा एपिसोड युजफुल वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या एखाद्या मित्राला पाठवा ज्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आमचा पुढचा एपिसोड यापेक्षाही अजून पॉवरफुल येणार आहे. नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका.